उद्देश मला माहिती आहे का? तुम्हाला शेअर मार्केटमधून किती पैसे कमवायचे आहेत? सांगा मला चॅट बॉक्समध्ये. गुड. मंथली 1,000 ते 5,000. 5,000 ते 10,000 पर मंथ. गुड. बस एवढ्याच लोकांना कमवायचे आहेत पैसे. आपलं जे व्हिजन असते ना, ते क्लिअर पाहिजे आहे की मला आयुष्यात काय करायचं आहे. आपण हॉटेलमध्ये जेवण करायला अ, जातो ना, तर आपल्याला माहिती असते की आज मला काय जेवायचं आहे. आपण कुठं फिरायला जायचं असते ना, तर आपल्याला माहिती आहे की मला या शहरात फिरायला जायचं आहे. रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवरती गेल्यावर आपण नाही डिसाईड करत की मला कोणत्या बसमध्ये बसायचं आहे म्हणून. आपलं ठरलेलं असते ना, की मला कुठं जायचं आहे. तसं आपल्याला जर इथे पैसे कमवायचे आहेत, तर आधी हे ठरवा की मला किती पैसे कमवायचे आहेत. मग आपलं व्हिजन क्लिअर होईल. मला किती मेहनत घ्यायची आहे त्याचा रस्ता सापडेल. मला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे त्याचा रस्ता सापडेल. जर आपल्याला माहितीच नाही किती पैसे कमवायचे आहेत, तर अडथळे निर्माण होतील खूप. पर डे 5,000 ते 10,000. व्हेरी गुड. काहीही असू द्या. तुमचा जो उद्देश आहे तो तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. राइट? छान. ओके? व्हेरी गुड. नाऊ आता अझ्युम करा, की ते उद्देश साध्य करण्यापासून जे तुमचं टार्गेट आहे, जे उद्देश आहे, त्याच्यापासून तुम्ही किती लांब आहात? तुम्ही दूर आहात की जवळ आहात? जर दूर असाल त्या उद्देशापासून तर डी टाइप करा दूर, म्हणजे मला कळेल की डी म्हणजे दूरचा डी आहे. आणि जे असेल तर जे टाइप करा जवळ आहात. म्हणजे तुम्हाला कळेल की त्या उद्देशापासून तुम्ही तुमच्या किती दूर आहात, किती जवळ आहात. जवळ आहात. व्हेरी गुड. 3 इयर्स. गुड, गुड. जवळ आहात. व्हेरी गुड. 75,000 पर मंथ. व्हेरी गुड. बरोबर. आता तुम्ही जो काही जॉब करताय, बिझनेस करत आहात, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जॉब करताय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही बिझनेस करत आहात. तुमचा बिझनेस आणि तुमचा जो जॉब आहे आणि त्या जॉबमधून आणि बिझनेसमधून जे तुम्हाला उत्पन्न मिळत आहे, आज तुम्ही जे पैसे कमवत आहात, त्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला किती रोज मेहनत घ्यावी लागते, किती हार्ड वर्क करावं लागते, किती दगदग करावी लागते, किती लोकांचं ऐकावं लागते, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जे कमावत आहात, तुमच्या अडचणी तुम्हाला माहिती आहे. बरोबर? आणि ते अडचणी सर्व फेस करून तुम्ही पैसे कमवत आहात. तुम्ही मेहनत घेत आहात. राइट? आणि ते पैसे कमवण्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते करत आहात. बरोबर? तुम्ही 8 तास, 10 तास जॉब करता. त्या जॉबमधून तुम्हाला इन्कम मिळत आहे. बरोबर? तुम्ही मग गव्हर्नमेंट जॉब असो, प्रायव्हेट असो की तुमचा बिझनेस असो. कुठलाही तुमचं जे इन्कम चालू आहे, त्या इन्कममध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. अभ्यासाशिवाय, शिक्षणाशिवाय ती स्किल अभ्यास म्हणजे शाळेत जाणे नाही किंवा कॉलेजमध्ये जाणं नाही. ते स्किल तुमच्यामध्ये आहे. ते कौशल्य तुमच्यामध्ये आहे. बरोबर? मग ते कौशल्य तुम्हाला फॅमिलीमधून मिळो, की मित्रांमधून मिळो, की कुठल्यातरी व्यक्तीने तुम्हाला ते शिकवलेलं असेल. ते स्किल तुमच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास केला, मेहनत घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून इन्कम सोर्स तुमचा जनरेट झालेला आहे. राइट? सो कुठलाही इन्कम सोर्स जर तुम्हाला जनरेट करायचा आहे, तर हे गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल, की त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मला ती गोष्ट शिकावी लागेल. त्याच्यातले सर्व प्लस मायनस पॉइंट, त्याच्यातले बारकावे मला आधी समजून घ्यावे लागतील. तर त्याच्यामध्ये मी सक्सेस होऊ शकतो. अदरवाईज नाही होऊ शकणार. शेअर मार्केट हा असाच एक प्रकारचा बिझनेस आहे, व्यवसायाचा भाग आहे. जो व्यक्ती त्याला शिकतो, जो व्यक्ती समजून घेतो, तो त्याच्यामधून पैसे कमवतो. जो न शिकता शेअर मार्केटमध्ये येतो, ज्यांना असं वाटते की फक्त मी रोज टीव्हीवर पाहतो, टेलिग्रामवरती लोकांचे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट्स येतात, WhatsAppवरती येतात, कोणीतरी मला सांगते, मी Facebookवर पाहतो की शेअर मार्केटमधून एवढे पैसे मी कमावले, शेअर मार्केटमधून एवढे पैसे कमावता येतात. ते सगळं खरं आहे, कमावता येतात. पण त्याच्या मागे त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते. त्यांच्या मागे त्यांचा खूप अभ्यास झालेला असतो. एका दिवसात कुणीही एवढं मोठं होत नाही. जसं तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही जे इन्कम घेत आहात, त्याच्यासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागली आणि तेवढी मेहनत घेतल्यानंतर तुमचं उत्पन्न चालू झालेलं आहे. तशीच इथं पण मेहनत आहे, अभ्यास आहे, हार्ड आहे, डेडिकेशन आहे, सातत्य आहे, कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो. ते जर तुम्ही
केलं तर तुम्ही इथं सक्सेस होऊ शकणार, अदरवाईज नाही. आता प्रश्न हा येते की नेमकं काय अभ्यास करायचा आहे, काय डेडिकेशन ठेवायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, हे आधी समजलं पाहिजे. मला अभ्यास करायचा आहे तर नेमका कशाचा करायचा आहे, की मला माझे लहानपणीचे स्कूलचे पुस्तकं वाचायचे आहेत, की कॉलेजचे वाचायचे आहेत, की मला आता कुठं जायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. बरोबर. आता कोणी इंजिनियर असते, डॉक्टर असते, वकील आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, आर्ट्स ग्रॅज्युएट आहेत, कॉमर्स ग्रॅज्युएट्स आहेत, जे काही एज्युकेशन झालेले असतील तुमच्यापैकी सर्वांचं जे आपलं एज्युकेशन झालेलं आहे, तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्यापैकी जर कोणी लॉयर असेल, ऍडव्होकेट असतील, तर त्यांनी लॉचं एज्युकेशन घेतलं, इंजिनियरनी इंजिनियरचं घेतलं, डॉक्टरनी डॉक्टरचं घेतलं, मेडिकलचं घेतलेलं आहे, फार्मासिस्टनं फार्मसीचं एज्युकेशन घेतलेलं आहे, त्या फील्डमधलं एज्युकेशन घेतलं. सेम या फील्डमधलं एज्युकेशन घ्यायचं आहे शेअर मार्केटमधल्या. तर शेअर मार्केटच्या फील्डचं एज्युकेशन घेणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं. शेअर मार्केटच्या फील्डचं एज्युकेशन घेणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं. शेअर मार्केट हा एक बिझनेस प्लॅटफॉर्म आहे, हा व्यवसायाचा भाग आहे. कशा भाग आहे व्यवसायाचा, सांगतो मी तुम्हाला. आपण रोडवर गाड्या पाहतो, आपल्याला टाटाच्या गाड्या माहिती आहेत, महिंद्राच्या गाड्या माहिती आहेत, मारुतीच्या गाड्या माहिती आहेत, बरोबर, आयशरच्या गाड्या माहिती आहेत, हिरो होंडाच्या गाड्या माहिती आहेत. हे गाड्या झाल्या. आपल्याला कम्प्युटर माहिती आहेत, एचपीचे, इन्फोसिस कंपनी माहिती आहे, टाटा कन्सल्टन्सी माहिती आहे, आपल्याला कॅडबरी चॉकलेट माहिती आहे, किटकॅट चॉकलेट माहिती आहे, आपल्याला बाटाची चप्पल शूज माहिती आहे, टाटाचं स्टील लोखंड जे असते ते माहिती आहे. जे काही आपण प्रोडक्ट पाहतो, जे काही तुम्ही प्रोडक्ट यूज करता आपल्या घरी, कुठलेही बिस्लरी बॉटल असो, की चहाची पत्ती असो रेड लेबल, की शुगर असो साखर, की तुम्ही त्या ज्या रोडवरती चालता तो रोड असो, कुठलंही प्रोडक्ट, कुठलीही वस्तू, कुठलीही फंडामेंटल नीड्सची जी गोष्ट आहे, जे तुम्ही यूज करता. माईक कॅमेरा बंद करा सर प्लीज. रेडमी 9 पॉवर कोण आहे, तुमचा कॅमेरा बंद करा, कॅमेराची गरज नाही सर प्लीज. कोणीही प्लीज कॅमेरा ऑन ठेवू नका. व्हेरी गुड. ओके. सो आपण जे वस्तू पाहतो, ज्या आपण यूज करतो, त्या सर्व वस्तू त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करणं. त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करणं. उदाहरणार्थ, आता आपल्याकडे सपोज एक गाडी आहे, टाटाची असो, महिंद्राची असो, की मारुतीची असो, कुठल्याही कंपनीची आपल्याकडे गाडी आहे. आपल्या त्या गाडीवरती विश्वास आहे. जर तुम्ही मारुतीची गाडी घेतली असेल, तुम्हाला माहिती आहे मारुती कंपनी चांगली आहे. जर टाटाची घेतली तर टाटा कंपनी चांगली आहे. महिंद्राची घेतली तर महिंद्राची कंपनी चांगली आहे. बरोबर, म्हणून आपण त्या कंपनीची गाडी घेतो. आपले जे काय ट्रस्ट असेल त्याच्यावरती, की हा ऍव्हरेज चांगला आहे, टायर चांगला आहे, खूप धावते, टिकाऊ आहे, रिसेल प्राइस जास्त आहे, काहीही आपलं ऑब्झर्वेशन असेल त्या गाडी खरेदी करण्याच्या संबंधित, बरोबर, आपलं जे ऑब्झर्वेशन आहे त्या ऑब्झर्वेशन आपण ती गाडी घेतो. मग ती गाडी आपण ज्या कंपनीची घेतो ती खूप विश्वासाने घेतो, त्याच कंपनी सोबत भागीदारी करणं, पार्टनरशिप करणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करणं आहे. त्याच कंपनी सोबत भागीदारी करणं, पार्टनरशिप करणं म्हणजे काय करणं आहे, शेअर मार्केटमध्ये काम करणं आहे. सिंपल आहे शेअर मार्केटची डेफिनेशन. जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासोबत पार्टनरशिप करणं, भागीदारी करणं. काय भागीदारी करावी लागते, तो जो बिझनेसमॅन आहे त्या कंपनीचा, त्या कंपनीचे जे बिझनेसमॅन आहेत किंवा त्या कंपनीचे जे चेअरमन आहे, डायरेक्टर आहेत, मार्केटच्या भाषेत त्यांना प्रमोटर म्हणतात. शेअर मार्केटच्या भाषेत जे शेअर मार्केटचे जे शेअर मार्केटच्या लँग्वेजमध्ये जे कंपन्यांचे जे मालक असतात त्यांना प्रमोटर्स म्हणतात. ओके. त्यांचे जे काही प्रमोटर असतील, त्या कंपन्यांचे जे प्रमोटर आहेत, ते प्रमोटर आपल्याला लोकांना ऑफर करतात, म्हणतात काय, की तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुमचे पैसे द्या, आम्ही तुमचे पैसे आमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो. तुमचे पैसे आम्ही आमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्याच्यातून तुम्ही जे पैसे दिलेले आहेत त्या पैशांना आम्ही आमच्या बिझनेसमध्ये लावतो. आम्हाला आमच्या बिझनेसमधून जे काही प्रॉफिट होईल त्याचा, तुम्ही जेवढे आम्हाला पैसे दिलेले आहेत त्याचा, त्या प्रॉफिटचा एक हिस्सा आम्ही तुम्हाला देऊ. त्या प्रॉफिटचा तुम्ही जर मला 10,000 रुपये दिले, आपण जर कोणाला 10,000 रुपये दिले, कोण्या कंपनीला, कोण्या बिझनेसला जर आपण 10,000 रुपये दिले, तर ते 10,000चे आपल्याला मोबदला देतील. 10,000चा त्यांच्याकडे जर सपोज 10 लाख रुपये आहेत, टोटल 10 लाख रुपये झाले आणि त्या 10 लाखामध्ये आपण त्यांना 10,000 रुपये दिले, तर त्या कंपनीला जर
त्या कंपनीला जर 10% प्रॉफिट झालं एका वर्षात, एका वर्षात त्या कंपनीला जर 10% प्रॉफिट झालं, कंपनीला 10 लाख रुपये टोटल मिळाले, त्याच्यातला आपली भागीदारी आहे, आपण किती दिले? 10,000 रुपये. आणि त्याच्यात 10% प्रॉफिट त्या कंपनीला जर झालं असेल, तर आपल्याला किती मोबदला देतील ते? आपल्याला 10%च देतील, पण आपल्या 10,000 रुपयावरती. किती देतील आपल्याला मोबदला? आपल्या 10,000 रुपयावरती 10% वर्षभराचा. बस. हे ज्याला कळलं, त्यांना शेअर मार्केट कळलं. ज्यांना हे कळलं की मला कोणत्या कंपनीला पैसे द्यायचे आहेत, त्यांना शेअर मार्केट कळलं. ज्यांना हे कळले कधी द्यायचे आहेत, कधी, त्यांना शेअर मार्केट कळलं. आता कोणाला द्यायचं आहे हे तर समजू शकते आपल्याला. कोणाला द्यायचं आहे म्हणजे टाटाला द्यायचं आहे, मारुतीला द्यायचं आहे, की हिरोंडाला द्यायचं आहे, की आयशरला द्यायचं आहे. कारण की ह्या कंपन्या आपल्या नोन आहेत, हे माहिती आहेत आपल्याला. यांना द्यायचं आहे हे कळलं, पण कधी द्यायचं आहे हे कळत नाही. कधी द्यायचं असते, नेमकी वेळ कोणती असते. त्यांना पैसे देण्याची एक वेळ असते. त्यांना योग्य वेळी पैसे द्यावे लागतात. त्यांना योग्य वेळी पैसे द्यावे लागतात. योग्य वेळ म्हणजे नेमकं काय? जेव्हा त्यांचे बिझनेसेस, त्यांचा व्यवसाय स्वस्त झालेला असतो, कमी झालेला असतो. बिझनेसेस स्वस्त झालेले असतात म्हणजे नेमकं काय? एक उदाहरण देतो. एक आता मान्सून चालू होत आहे, पावसाळा चालू झालेला आहे. ओके, आपल्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस आलेला आहे. आला पण पाहिजे. ओके, पावसाची गरज आहे आपल्याला. सो मान्सून चालू झालेला, पावसाळा चालू झाला. आता कशाची डिमांड आहे जास्त? लोक कशाची यूज करतात? अम्ब्रेला, छत्री. बरोबर? छत्रीची गरज आहे आपल्याला. बरोबर? मग आता छत्रीचा व्यवसाय कसा चालेल? सगळे छत्रीचे, अम्ब्रेलाचे, रेनकोटची दुकानं चालू होतील आणि मोस्ट ऑफ द लोक जे आहेत ते छत्र्या घेतील, अम्ब्रेला घेतील. आता जर कोणी स्वेटर टाकून विकायला जर ठेवलं, आता स्वेटर जे आपण हिवाळ्यात यूज करतो, तर त्या स्वेटरचा बिझनेस होईल का? सांगा, येस ऑर नो? होईल का सांगा स्वेटरचा बिझनेस? नाही होईल. का? की तो चुकीच्या वेळी विकत आहे. हे आपल्याला कळते की आता स्वेटर खरीदण्याची वेळ नाही, आता मला अंब्रेलाची गरज आहे, छत्रीची गरज आहे. कारण की पावसाळा आहे. स्वेटर आणलं तर एकतर ते घरात ठेवावं लागेल मला. बरोबर? भिजलं तर आणखी घरात त्याचा स्मेल येईल. येईल ना? कपडे ओले झाले की स्मेल येतो ना घरात. वास येतो ना. येस? आवाज येतोय माझा? नितीन चौधरीजी. आवाज तो माझा क्लिअर आहे सर, सर्वांना येतोय. येस. तुमचा माईक ऑन करा सर. ओके, माझा आवाज आहे. येस. सो ज्यांना हे कळलं की कधी कुठलं प्रोडक्ट घ्यायचं आहे, त्यांना बिझनेस कळलं, शेअर मार्केट कळलं. कुठलं प्रोडक्ट कधी घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला गाडीचं सांगितलं. आता मग त्याचं जे व्हॅल्युएशन आहे, आता सपोज राहिलं बिझनेस बद्दल, म्हणजे आपल्याला हे कळलं की हिवाळ्यात आपल्याला स्वेटर घ्यायचं आहे आणि पावसाळ्यात आपल्याला अम्ब्रेला घ्यायचा आहे. बरोबर? सेम तसं त्या बिझनेस बद्दल आहे. त्या बिझनेसमध्ये मी कधी गुंतवणूक करू, त्या बिझनेसमध्ये मी कधी इन्व्हेस्ट करू, त्या बिझनेसला माझा मी पैसा कधी देऊ. जसं आपल्याला अम्ब्रेला माहिती आहे. अम्ब्रेला, आता अम्ब्रेला विकणारा एक व्यक्ती असतो का? किंवा एक कंपनी असतो का? नाही. खूप साऱ्या कंपनीज आहेत, खूप सारे लोक आहेत, खूप सारे शॉप्स असतात अम्ब्रेला विकणारे. बरोबर? जसं मी तुम्हाला गाडीचं सांगितलं, गाड्यांच्या कंपन्या खूप आहेत. मग आपण जर अंब्रेला आणायला गेलो तर आपल्याला माहिती असते ब्रँड. पहिलं म्हणजे आपण ब्रँड, कुठल्या वस्तू आपण ब्रँड पाहतो, त्याची क्वालिटी पाहतो. आणि ब्रँड, क्वालिटी आणि हे किती टिकणार आणि त्याची किंमत. मी जर एखादं प्रोडक्ट घेतलं तर ते मला किती दिवस टिकेल, त्याची क्वालिटी कशी आहे, हे आपण चेक करतो ना. बरोबर? आणि मग त्याची किंमत आपण कम्पेअर करतो. अरे, या साईजची अंब्रेला किंवा अशा क्वालिटीची जी अंब्रेला आहे, जर एक शॉपवाला 100 रुपयाला विकत आहे आणि ती दुसरा सेम क्वालिटीची, तसंच फीचर्स असणारी अंब्रेला दुसरा शॉपकीपर 150 रुपयाला विकतोय, आपण कोणाची घेऊ? 100 वाल्याची घेऊ, ऑब्विसली. कारण की ती आपल्याला स्वस्तात मिळत आहे. आपल्याला ती स्वस्तात मिळत आहे. कारण की ती चांगली आहे आणि कंपेअर टू दुसरा दुकानदार जो आहे त्याच्यापेक्षा ती स्वस्त पण आहे. बस आपल्याला हेच ओळखता आलं पाहिजे, की शेअर मार्केटमध्ये ज्या गाड्या, ज्या कंपन्या आहेत सध्या, त्याच्यापैकी कुठली कंपनी सध्या माझ्यासाठी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. कुठली कंपनी जी आहे ती स्वस्तात त्याचे शेअर मला ऑफर करत आहे, त्याचे शेअर्स मला स्वस्तात मिळत आहे. त्याचं जे व्हॅल्युएशन झालेलं आहे,
ते कमी झालेलं आहे. हे ज्यांना ओळखता आलं त्यांना शेअर मार्केट समजलं. बरोबर. मग असे खूप बिझनेसेस आहेत, खूप साऱ्या कंपनीज आहेत. शेअर मार्केटमध्ये 7,500पेक्षा जास्त कंपनी लिस्टेड आहे. मोर दॅन 7,000. 7,500 जास्त कंपनीज आहेत. रोज नवीन कंपनी ऍड होतात, काही कंपनी बाहेर पडतात, म्हणजे लिस्ट होतात आणि डिलिस्ट होतात. खूप साऱ्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. तुम्ही जे काही प्रोडक्ट यूज करता त्याच्यातले तुम्ही आपल्याला वाटते ना की हा माझ्यासाठी ब्रँड आहे, ही माझ्यासाठी ब्रँडेड वस्तू आहे. त्या प्रत्येक ब्रँडेड वस्तू जी आहे ती शेअर मार्केटमध्ये आहे. मग घराची टाईल्स असो, की घराचा फॅन असो, एसी असो, कूलर असो. बरोबर. घराला आपण जे सिमेंट यूज करतो, घराला आपण जे लोखंड स्टील जे लावतो, त्याच्यापासून घराला जो पेंट यूज करतो, ते सर्व वस्तू ज्या गाडीत बसतो, ज्या रेल्वेत जातो, हॉटेलमध्ये जेवायला जातो, त्याच्याची प्रत्येक कंपनी जी आहे ती शेअर मार्केटमध्ये आहे. प्रत्येक कंपनी. आपला त्या प्रत्येक ब्रँडवरती विश्वास आहे. आपण एखाद्या ब्रँडची वस्तू जी आहे ती आरामात खातो. बरोबर. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आरामात त्या वस्तू खातो. जसं आपण आशीर्वाद आटा म्हणतो, ब्रँड आहे म्हणतो आशीर्वाद आटा आणा. पण आशीर्वाद आटा कोणती कंपनी बनवते? आयटीसी. आयटीसी कंपनी आशीर्वाद आटा बनवते. आपण डॉमिनोज मध्ये पिझ्झा खायला जातो. डॉमिनोज कोणाची कंपनी? ज्युबिलंट फूड शेअर मार्केटमध्ये आहे. गोल्डफ्लॅक्स सिगरेट आयटीसी कंपनीची आहे. मॅकडॉवल लिकरची कंपनी, बिस्लरी टाटाने घेतली आता बिस्लरी कंपनी. बरोबर. हे मी 5 स्टार चॉकलेट कोणाची आहे? नेसलेची आहे. मॅगी नेसलेची आहे. डेली ज्या आपण गोष्टी यूज करतो त्या सर्व कोलगेट, पॅराशूट, पॉन्ड्स, हिंदुस्थान युनिलिव्हरचे प्रोडक्ट आहे, साबण, हे छोट्या छोट्या मायनर गोष्टी सांगतो. आपण कितीतरी वर्षांपासून हे प्रोडक्ट यूज करतोय. आपल्या घरी हे कितीतरी वर्षांपासून या वस्तू आहेत. पण आपल्याला हे माहिती आहे की ते चांगले आहेत, ते टिकाऊ आहेत, यांचे प्रोडक्ट चांगले आहेत, आपण ते यूज करतो, शरीराला काही होणार नाही हे माहिती आहे. बरोबर. पण त्या बिझनेसमध्ये आपण पार्टनरशिप करण्यासाठी घाबरतो की नाही, त्या मी जर शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर माझे पैसे बुडू शकतात, डुबू शकतात. शेअर मार्केट सट्टा आहे, अशी आपल्या माइंडमध्ये आधीपासून भीती घालून दिलेली आहे. आता ही भीती घालून दिलं, हे भीती येणं साहजिक आहे. बरोबर. ही आपल्या माइंडमध्ये भीती येणं साहजिकच आहे, की लोकांनी शेअर मार्केटच्या नावाला बदनाम केलेलं आहे. चुकीच्या पद्धतीनं शेअर मार्केटला सांगण्यात आलेलं आहे लोकांच्या समोर. आपल्याबद्दल शेअर मार्केटविषयी पॉझिटिव्ह न्यूज कोणी सांगत नाही. कोणी सांगत, जे सांगतात ते सगळे निगेटिव्ह सांगतात आणि पार्शियली नॉलेज असलेले लोक सांगतात. अर्धवट नॉलेजचे लोक सांगतात. पार्शियल नॉलेज घेतलेले लोक सांगतात. त्यांना माहितीच नसते काही. बरोबर. त्यांना जर त्या गोष्टीची प्रॉपर डेफिनेशन माहिती असती, पूर्ण जर त्यांनी अभ्यास केला असता, तर त्यांनी नक्की चांगलं सांगितलं असतं. कारण की शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त जर पैसा कोणाचा लागलेला असेल, सर्वात जास्त पैसा शेअर मार्केटमध्ये जर सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणाची असेल, तर भारत सरकारची आहे. कोणाची आहे? भारत सरकारची, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. ओके. की शेअर मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा कोणाचा आहे? आपल्या देशातला सर्वात मोठा इन्व्हेस्टर कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मी तुम्हाला किती पैसा आहे ते पण दाखवतो. ओके. मला हे सांगा की मी जे बोलतोय ते सर्वांना समजत आहे का? चॅट बॉक्समध्ये सांगा. माझ्याशी चॅट बॉक्समध्ये सांगा. मी 2 मिनिटासाठी माईक ऑन करतो आणि मला क्वेश्चन पण तुम्ही विचारू शकता, जे आपण शिकलोय त्यावरती, जे आपण डिस्कस करतोय त्यावरती. येस. गुड. माझा आवाज येतोय सर्वांना? माझ्याशी बोलू शकता. येस. प्लीज कोणीतरी बोला माझ्याशी. हॅलो म्हणा. म्हणजे मला तुमचा आवाज नाही येत आहे कोणाचा. माईक ऑन झालाय ना? हा, ऑन तर झाला आहे. कोण आहेत? अमोल माझ्याशी बोला. आवाज येतोय का माझा? गुड. काही क्वेश्चन असेल तर विचारा. क्लिअर? सर्वांना समजत आहे मी जे बोलतोय ते? गुड. नाव. ओके. माईक कनेक्ट नाही होत आहे का? 1 मिनिट.
मी कनेक्ट करतो माईक. हा, आता झाला कनेक्ट. आता येस, झाला कनेक्ट माईक. माझ्याशी बोलू शकता. क्लिअर समजत आहे मी जे बोलतोय ते? काही शंका असेल मनात तर विचारा बिनधास्त. बोलायला घाबरायचं नाही कधी. आवाज येत नाही? आवाज येतोय माझा? तुमचा माईक चेक करा सर, तुमचा हेडफोन चेक करा, माझा आवाज येतोय? व्हेरी गुड, समजत आहे सर्व. चालेल, आपण पुढे जाऊ. ओके. नाव, आता मी तुम्हाला सर्वात जास्त शेअर मार्केटमध्ये कोणाची इन्व्हेस्टमेंट आहे ते दाखवतो मी तुम्हाला. ओके, तुम्ही शॉक होऊन जाणार. ओके, जसं मी सांगितलं तुम्हाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. गव्हर्नमेंटनं पैसा टाकलेला आहे शेअर मार्केटमध्ये. येस. ओके, 1 मिनिट. नाव. ओके, वेट करा. येस, माझी स्क्रीन व्हिजिबल आहे सर्वांना? येस, मला सांगा माझी स्क्रीन व्हिजिबल आहे का? चॅट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे मला कळेल माझी स्क्रीन व्हिजिबल आहे. येस, येस आहे. गुड. सो माझी स्क्रीन व्हिजिबल आहे. सो ही एक वेबसाईट आहे, मनी कंट्रोल, जी बिझनेस संबंधित, शेअर मार्केट संबंधित इन्फॉर्मेशन देत राहते. ओके, याच्यावरती सर्व डेटा अवेलेबल आहे. ही फ्री वेबसाईट आहे आणि पेड पण आहे. ओके, याच्यावरती माहिती घेण्यासाठी पेड त्यांचे फीस देऊन त्यांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागते, त्याच्यानंतर ही माहिती देतात. सो मी यांचा पेड मेंबर आहे. ओके, सो इथे शेअर मार्केटमध्ये 3 प्रकारचे लोक काम करतात. किती? 3 प्रकारचे लोक जे गुंतवणूकदार असतात ना, ते 3 प्रकारचे असतात. एक असतो रिटेल इन्व्हेस्टर, रिटेल सर्वसामान्य गुंतवणूकदार. रिटेल म्हणजे तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा, त्याला म्हणायचं सर्वसामान्य गुंतवणूकदार. ओके. दुसरा असतो संस्थात्मक गुंतवणूकदार. संस्थात्मक म्हणजे काय? जे कॉर्पोरेट्स असतात, बँक्स असतात, म्युच्युअल फंड हाऊस असतात, जे ग्रुप ऑफ पीपल असतात, ते संस्थात्मक झाले, त्यांना इन्स्टिट्यूशन्स म्हणतात. इन्स्टिट्यूशन 2 प्रकारचे असतात. इन्स्टिट्यूशन 2 प्रकारचे, एक विदेशी इन्स्टिट्यूशन म्हणजे बाहेर देशातले, आणि दुसरे असतात डोमेस्टिक, आपल्या देशातले. बरोबर. असे 3 प्रकारचे गुंतवणूकदार आहे. एक रिटेल इन्व्हेस्टर, दुसरा असतो फॉरेन इन्व्हेस्टर, आणि तिसरा असतो डोमेस्टिक इन्व्हेस्टर. ओके, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, असे 3 प्रकारचे इन्व्हेस्टर असतात. सो आता जो तुम्हाला डेटा दाखवतोय, तो भारतातला जो सर्वात मोठा इन्व्हेस्टर आहे, इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांचा डेटा दाखवतो. भारतातल्या गव्हर्नमेंटची किती इन्व्हेस्टमेंट आहे शेअर मार्केटमध्ये. ओके, हा डेटा तुम्हाला कोणी दाखवणार नाही, कुठं दिसणार पण नाही, आणि माहिती पण नाही. ओके, कुठं कोणी जर शिकवणारे हा डेटा जर तुम्हाला दाखवत असतील तर मला पाठवा, की हा डेटा अशा प्रकारे ऑफर केला जातो, किंवा कुठे युट्यूब वरती हा डेटा मिळेल का, मला सांगा नक्की, मला व्हिडिओ पाठवा. नाव, आता इथे मी आलो आहे. ओके, इथे बघा, माझी स्क्रीनवरती काही माहिती आहे. इथे बघा, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. इंडिव्हिज्युअल, भारतातले सर्वात मोठे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर कोण आहेत, की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा टाकला? इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक. कोण आहेत? राकेश झुंझुनवालाजी. किती पैसे टाकले त्यांनी? त्याची किती प्रॉपर्टी आहे? 48,000 कोटी आहेत ते. 48,000 रुपये नाहीत. किती? करोड मध्ये आहे ही नेटवर्क त्यांची. 48,000 कोटी रुपये त्यांनी शेअर मार्केटमध्ये टाकलेले आहेत. ओके, हे इंडिव्हिज्युअल आहेत. इंडिव्हिज्युअल म्हणजे आपल्यासारखे, वैयक्तिक. दुसरे आहेत इन्स्टिट्यूशन. हे भारतातले इन्स्टिट्यूशन्स आहेत. आणि सर्वात वर कोण आहे? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. कोण? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हा प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या नावाने हा भारत सरकारचा पैसा आहे. भारत सरकारचे जे काही ट्रान्झॅक्शन होते ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया या नावानं होते. कुठल्या नावाने? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. किती पैसा आहे गव्हर्नमेंटचा? किती आहे? 4,60,000
किती आहे? 46,01,483 कोटी रुपये. म्हणजे 46 लाख कोटीपेक्षा जास्त पैसा गव्हर्नमेंटचा स्टॉक मार्केटमध्ये आहे. इथे बघा 80 लिहिलेला 80. याचा अर्थ काय होतो की 80 कंपन्यांमध्ये भारत सरकारचा पैसा आहे. किती? 80 कंपन्यांमध्ये भारत सरकारचा पैसा आहे. किती आहे? 46 लाख कोटी रुपये भारत सरकारचा. आणि लोक शेअर मार्केटला फ्रॉड म्हणतात. ओके. जे 5,000 इन्व्हेस्ट करत नाही, 500 रुपये टाकत नाही, ते लोक शेअर मार्केटला फ्रॉड म्हणतात. ओके. आणि सर्व लोकांना शेअर मार्केट पासून दूर ठेवायचा प्रयत्न करतात, सर्वसामान्य लोकांना. ओके. त्याच्यानंतर आहे टाटा सन्स. टाटा ग्रुप जे आहे, टाटा सन्स, त्यांचा पैसा आहे मार्केटमध्ये. बघा किती आहे? 15,15,306 कोटी रुपये. कोणाचा? टाटा सन्सचा. नंतर एसबीआय ग्रुपचा, एसबीआय कंपनी, एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया. ज्या एसबीआय मध्ये आपण पैसे टाकतो, आपला एसबीआय वरती खूप विश्वास आहे. का? की एसबीआय मध्ये पैसे टाकले ते बुडणार नाही. आपला प्रायव्हेट बँकेवरती ट्रस्ट नाही, पण सरकारी बँकेवरती आहे. कुठल्या? सरकारी बँकेवरती, की पैसा बुडणार नाही. बरोबर. एसबीआय काय करते? आपल्या पैशांचं, एसबीआय आपला पैसा घेते आणि त्याच्यातला काही जो पर्सेंट अमाऊंट आहे ती स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. एसबीआय बँक, एसबीआय ग्रुप, किती? एसबीआय ग्रुपचा किती पैसा शेअर मार्केटमध्ये? 5,33,766 कोटी रुपये. एवढा काही अमाऊंट पैसा आहे फक्त. आणि हा इथं डेटा आहे नंतर फॉरेन इन्व्हेस्टरचा, FII, ज्यांना म्हणतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. हे गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर. किती पैसा आहे गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरचा आपल्या भारताच्या मार्केटमध्ये? 2 कोटी, सॉरी, 26,04,966 कोटी रुपये. हा गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूरचा आहे. हा वेगवेगळ्या देशातला पैसा आपल्या देशामध्ये आहे. आणि आपण आपला थोडीशी अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरतो. ऑब्व्हियसली घाबरायला पाहिजे, भीती पाहिजे. हे म्हणत नाही की डोळे बंद करून पैसा टाका. आपल्याला हे माहिती पाहिजे टाकायच्या आधी की कुठं पैसे मला इन्व्हेस्ट करायचे आहे. हे जे यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ही यांनी काही रातोरात केलेली नाही किंवा एका दिवसात किंवा कोणाच्या सांगण्यावरून केली नाही. यांच्याकडे तशा टीम्स आहेत, त्यांचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यास केल्यानंतर सर्व त्या गोष्टी अकॉर्डिंगली मॅनेज करून ते पैसे इन्व्हेस्ट करतात, कुठल्या कंपनीमध्ये करायचे आहेत तर. बरोबर. येस. मला सांगा, माझ्याशी बोलू शकता. समजत आहे? काही क्वेरी असेल तर मला विचारा. गुड. साऊंड आहे सर. तुमचा माईक चेक करा. साऊंड आहे. तुमचा माईक चेक करा प्लीज. येस. क्लिअर सर्वांना? काही कन्फ्युजन असेल माझ्याशी बोलू शकता. समजत नाही, अडचण आहे, काही क्वेरी असतील तर मला विचारू शकता प्लीज. क्लिअर आहे? गुड. साऊंड क्लिअर आहे. माझ्याशी बोला अमोल. माईक कनेक्ट नाही होत आहे. हॅलो सर. हा, येतोय ना आवाज? हो हो येतोय सर, क्लिअर आहे. गुड. काही क्वेरी असेल तर माझ्याशी बोलू शकता. समजलं? चालेल. सो नाव आता हे सर्व शिकणं, हे सर्व सिस्टम, हा सर्व बिझनेसेस, ह्या सर्व गोष्टी नोन होणं, माहिती करून घेणं म्हणजे शेअर मार्केट शिकणं आहे. शेअर मार्केट हे काही एका दिवसात शिकण्यासारखा कॉन्सेप्ट नाही आहे. किंवा युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला, कोणीतरी सांगितलं, मी पैसे टाकले आणि श्रीमंत झालो, तसं नाही. बरोबर. हा एक डीप कॉन्सेप्ट आहे आणि डीप स्टडीचा पार्ट आहे. बिझनेस आहे आणि बिझनेस आणि एम्पायर एका दिवसात उभं होऊ शकत नाही. बिझनेस आणि एम्पायर एका दिवसात उभं होऊ शकत नाही. तुमचं व्हिजन मोठं पाहिजे, तुमचा उद्देश मोठा पाहिजे. तुम्हाला सांगतो, 4 प्रकारचे लोक पैसे कमावतात. किती? 4 प्रकारचे लोक. जे पैसे कमावण्याची जी कॅटेगरी असते ना, ती 4 प्रकारची असते. पहिली कॅटेगरी आहे लोकांची, पैसे कमावतात कोण? लेबर, मजदूर. दिवसभर बिचारे काम करतात, फिजिकल एफर्ट्स लावतात, हातानं पायानं मजदुरी करतात आणि पैसे कमावतात. म्हणजे त्यांनी पैसे दिवसभर काम करायचं, संध्याकाळी त्यांना त्यांचे पैसे मिळतात. संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांचा मोबदला त्यांना मिळतो. ती झाली लेबर इन्कम, म्हणजे मजदुरासारखं इन्कम, मजुरासारखं काम करायचं आणि पैसे घ्यायचे. बरोबर. डेली वेजेस वरती, रोजच्या रोज.
दुसरं इन्कम करणारे जे व्यक्ती आहेत ना, ते आहेत जॉब करणारे. जॉब करणारे व्यक्ती काय, महिनाभर काम करायचं, महिनाभर काम करायचं आणि महिन्यानंतर पगार घ्यायचा. बरोबर, महिन्यानंतर पगार घ्यायचा. तिसरी कॅटेगरी आहे, कोणाची आहे? अल्ट्रा प्रो जॉब करणारे लोक. अल्ट्रा प्रो जॉब करणारे म्हणजे सिनियर पोस्टवरचे लोक, जे जॉब करतात पण मोठ्या पोस्टवरती आहे. त्यांना अॅन्युअल पॅकेजेस मिळतात. अॅन्युअली म्हणजे त्यांना पगार त्यांचा 2 महिन्यांनी मिळतो, कोणाला 3 महिन्यांनी मिळतो, कोणाचा वार्षिक पगार असतो. ते एक म्हणू शकतो आता अल्ट्रा प्रो आहेत ते. आणि जी चौथी कॅटेगरी आहे, चौथी कॅटेगरी जी आहे ते व्हिजनरी लोकांची आहे. व्हिजनरी, त्यांचा जो एम असतो, त्यांचं जे व्हिजन असते, ते लेबर सारखं नसते की मला आज काम केलं संध्याकाळी पैसे पाहिजेत. नोकरीवाल्यासारखं नसते की महिनाभर काम केलं आणि महिन्यानंतर पगार पाहिजे. अल्ट्रा प्रो जॉबवाल्यासारखा नसतो की 2 महिने काम केलं मला अॅन्युअल पॅकेज पाहिजे. नाही, त्यांचं व्हिजन असते 3 वर्षानंतर मला 2 कोटी रुपये आले पाहिजेत. 1 वर्षानंतर माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ते डबल झाले पाहिजेत. मला असा काहीतरी बिझनेस करायचा आहे. ते त्यांचं व्हिजन 2 दिवसाचं, 4 दिवसाचं, 2 महिन्याचं नसते. ते व्हिजनरी असतात. कधी ऐकलं कुठल्या विजनरी माणसाच्या, बिझनेसमॅनच्या तोंडून की आम्ही 2 महिन्यात आमच्या कंपनीला इथं घेऊन जाऊ, 3 महिन्यात आमच्या कंपनीला मोठं करू? नाही, ते त्यांचं कमीत कमी 3 वर्षाचं व्हिजन सांगतात. आणि त्या 3 वर्षाच्या व्हिजनवरती ते काम करतात, अभ्यास करतात, मेहनत करतात. तेव्हा कुठं ते सक्सेस होतात. असेच अंबानी साहेब, अदानी साहेब, त्यांची जी कन्सिस्टन्सी आहे, त्यांचा जो रीच, जी त्यांनी जी ते जे रीच बनलेले आहेत आणि ते जे मेंटेन केलेलं आहे, ते असं मेंटेन केलेलं नाही. त्यांचं व्हिजन जे आहे ते खूप मोठं आहे. तुम्हाला कोण व्हायचं आहे? कुठल्या कॅटेगरीत यायचं आहे सांगा बरं आपल्याला. विजनरीच्या कॅटेगरीत यायचं आहे की लेबरच्या की जॉबच्या? बरोबर. स्टॉक मार्केटमध्ये आपला जो व्ह्यू आहे तो एक विजनरी पाहिजे. त्याचा म्हणजे विजन पाहिजे की मला एवढ्या दिवसात पैसे कमवायचे आहे. मला 6 महिन्यात, 12 महिन्यात, 2 वर्षात, 3 वर्षात मला माझी जी परिस्थिती आहे ती चेंज करायची आहे. एका दिवसात, 2 दिवसात शेअर मार्केट मधून कोणीही मोठं होत नाही. बरोबर. येस. सो हे सर्व सिस्टम कोणाकोणाला शिकायचं आहे, कुठल्या कंपनीत काम करायचं आहे, कशा प्रकारे आपण काम करू शकतो, कुठल्या कंपनीमध्ये कधी गुंतवणूक करायची आहे, कुठली कंपनी माझ्यासाठी स्वस्त आहे, टाटा आहे की महिंद्रा आहे, हे सर्व सिस्टम जे आहे हे आम्ही आमच्या क्लासमध्ये शिकवतो की कुठल्या कंपनीमध्ये आपल्याला कधी गुंतवणूक करायची आहे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची आहे. तेव्हा आपण मोठे मेजर इन्व्हेस्टर बनू शकतो. तुम्ही एका दिवसाचा विचार कधीच करायचा नाही, 2 दिवसाचा विचार कधीच करायचा नाही. त्यांच्यासाठी शेअर मार्केट बनलेलं नाही. ज्यांना असं वाटते मला 4-8 दिवसात पैसे कमवायचे आहे, त्यांच्यासाठी ड्रीम इलेव्हन चांगला आहे, तो क्रिकेटचा सट्टा चांगला आहे. बरोबर तिथं आरामात पैसे लावायचे आणि कमवायचे. शेअर मार्केटमध्ये ते काम होत नाही. लॉटरीचं तिकीटही चांगलं आहे. ते इथं जमत नाही. इथं तुमच्यात पेशन्स पाहिजेत, धैर्य पाहिजे आणि शांतता पाहिजे, तरच तुम्ही इथून पैसे कमवू शकता. बरोबर. सो आम्ही कोर्स कंडक्ट करतो, क्लासेस घेतो, ज्याच्यामध्ये एकदम बेसिक 0 लेवल पासून शेअर मार्केट विषयी पूर्ण नॉलेज प्रोव्हाइड करतो. पूर्ण नॉलेज. शेअर मार्केट काय आहे, कशासाठी बनलेलं आहे, शेअर कसे खरेदी करायचे असतात, कुठल्या कंपनीचे करायचे असतात, त्याच कंपनीचे का करायचे असतात. बरोबर. हे सर्व कॉन्सेप्ट आम्ही आमच्या कोर्समध्ये, क्लासमध्ये डिटेल आमच्या स्टुडंट्सला शिकवतो. आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअल ट्रेडर बनवतो, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर बनवतो. म्हणजे तुम्ही एक डिपेंड राहणार नाही कोणावरती. सगळे कामं तुम्ही स्वतः करू शकणार, स्वतः अभ्यास करणार. सो हे एक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ते आम्ही सर्व आमच्या क्लासमध्ये शिकवतो. शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचा अभ्यास असतो. 2 प्रकारे जो सिलेबस असतो शेअर मार्केटचा किंवा शेअर मार्केट शिकण्यासाठी जो अभ्यास करायचा असतो तो 2 कॅटेगरीमध्ये असतो. एक असतो फंडामेंटल अनालिसिस. कुठला? फंडामेंटल अनालिसिस. दुसरा असतो टेक्निकल अनालिसिस. अनालिसिस म्हणजे अभ्यास. शेअर मार्केटच्या भाषेत अभ्यासाला म्हणतात अनालिसिस. अनालिसिस 2 प्रकारचं असते. एक असते फंडामेंटल अनालिसिस, दुसरं असते टेक्निकल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? कंपन्यांची आकडेवारी समजून घेणे. कंपन्यांची आकडेवारी समजून घेणं म्हणजे काय? साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो की कंपनीचा कॅश फ्लो समजून घेणं म्हणजे कंपनीकडे किती पैसा येत आहे दर महिन्याला, सॉरी दर 3 महिन्याला, वर्षाला. कंपनीला वार्षिक लॉस होत आहे की प्रॉफिट होत आहे हे समजून घेणे. कंपनीचा ग्रोथ होत आहे की नाही होत आहे हे समजून घेणे. कंपनीचा सेल्स किती झाला, जर कंपनीचं एक प्रोडक्ट आहे एखादं,
समजा गाडीचा प्रोडक्ट आहे, त्या कंपनीचा सेल्स किती झाला, हे सर्व आकडेवारी समजून घेणं म्हणजे फंडामेंटल स्टडी करा. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तांत्रिक अभ्यास असतो, एक सांकेतिक भाषा असते, ज्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात कॅन्डलस्टिक पॅटर्न. ओके. सो कॅन्डलस्टिक पॅटर्न खूप सोपं असते, खूप सोपा कॉन्सेप्ट आहे, खूप काही कठीण नाही आहे. तो पॅटर्न समजून घेणं, ते अनालिसिस कशा प्रकारचं करतात ते सर्व समजून घेणं म्हणजे तांत्रिक किंवा टेक्निकल अनालिसिस करणं. टेक्निकल अनालिसिस खूप सिंपल आहे, सोपं आहे. आपण सर्वजण, एक उदाहरण देतो टेक्निकल अनालिसिसचं तुम्हाला. आपण सर्वजण व्हॉट्सअप युज करतो. व्हॉट्सअपवरती आपण एकमेकांना इमोजी पाठवतो. कोणी कोणाला इमोजी पाठवतो, कोणी हसायचा, रडायचा, कोणी तो असा थम्सअप पाठवतो, अंगठा, खालचा अंगठा, वरचा अंगठा, बरोबर, अशी इमोजीज पाठवतो एकमेकांना. ते इमोजी जेव्हा पाठवतो, ते इमोजी जेव्हा शेअर होतात, तर त्या इमोजीच्या खाली कधी काही लिहून येते का, की त्या इमोजीचा अर्थ काय आहे? तर येते का लिहून? कधीच लिहून येत नाही, की थम्सअप पाठवला म्हणजे कोणाला काय म्हणायचं आहे, किंवा हसायचा इमोजी पाठवला म्हणून कोणाला काय म्हणायचं, असं काही लिहून येते का त्याच्या खाली? कधी कधीच लिहून येत नाही. येते का कोणाच्या मोबाईलमध्ये इमोजी शेअर केला की लिहून? काही नाही येत. बट आपल्याला त्याचा अर्थ कळतो, की कोणी जर मला इमोजी पाठवलेला आहे, तर त्याला समोरच्याला काय म्हणायचं आहे आणि मला काय समजून घ्यायचं आहे हे आपल्याला कळते. कळते ना आपल्याला? येस, कळते. आपण जर कोणाला इमोजी पाठवला, तर समोरच्याला कळते की आपल्याला काय म्हणायचं आहे. सो ते भाषा एक प्रकारची तांत्रिक भाषा आहे, टेक्निकल भाषा आहे ती एक. बरोबर. सो अशी टेक्निकल भाषा शेअर मार्केटमध्ये आहे. यालाच म्हणतात टेक्निकल अनालिसिस. बरोबर. सो दोन प्रकारचा अभ्यास आहे, एक फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. अभ्यास तर आहे. ओके. बिना अभ्यासाचं सक्सेस होणार नाही, हे लिहून घ्या माइंड मध्ये पक्क, की अभ्यास नाही तर आपण कुठंच सक्सेस होणार नाही. ओके. सो अभ्यास तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, बिझनेस कुठलाही करा, तुम्हाला जर पैसे कमवायचे आहेत, तर त्या फील्डचं नॉलेज, त्या फील्डचा अभ्यास करावाच लागेल, त्याला पर्याय नाही. कुठलाही फील्ड घ्या, कुठल्याही फील्डमध्ये जा, चोरी करणाऱ्याला अभ्यास करावा लागतो, की कुठं चोरी करायची आहे आणि कशी चोरी करायची आहे, काय प्लॅनिंग करायचं. तसं आपल्याला करायचं नाहीये. आपण एक चांगल्या राज्यातले आणि चांगल्या घरचे लोक आहोत. ओके. सो अभ्यास जो आहे हा खूप महत्वाचा आहे प्रत्येक फील्डसाठी, क्षेत्रासाठी. आणि स्टॉक मार्केटचा अभ्यास हा एक मोठा बिझनेस आहे, मोठा प्रोफेशन. हा अभ्यास तुम्ही तुमच्या फॅमिलीला, मित्रांना, फ्रेंड्सला, आई वडिलांना, भावाला, बहिणीला, हस्बंडला, वाईफला तुम्ही ट्रान्सफर करू शकता. तुमचा जॉब त्यांना तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. तुम्ही आज कुठल्याही पोस्टवर आहात, कुठल्याही पोस्टवरती असाल, पण तुम्ही तुमची नोकरी त्यांना देऊ शकणार नाही, हे मात्र नक्की आहे. पण तुम्ही जो व्यवसाय करता, जो बिझनेस शिकता, तुमचा जो गुण आहे, तुमच्यामध्ये जे स्किल आहे, ते स्किल तुम्ही त्यांना नक्की देऊ शकता. जे तुम्हाला येते ते तुम्ही त्यांना ट्रान्सफर करू शकता. बरोबर. सो ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे शेअर मार्केट शिकणं. आपल्या देशामध्ये सध्या शेअर मार्केटमध्ये खूप ग्रोथ होण्याची प्रोबॅबिलिटी आहे, खूप ग्रोथ होण्याची. रिझन सांगतो काय रिझन आहे तर आपल्या देशामध्ये ग्रो होण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे तर फक्त 14 ते 15% लोक सध्या शेअर मार्केटमध्ये आहेत. किती? 14 ते 15% लोक. खूप जास्त नाही. आपली पॉप्युलेशन 140 कोटी आहे, त्याच्या फक्त 14 ते 15% लोक मार्केटमध्ये आहेत. जर त्या फ्लो मध्ये जर आपण आहोत सध्या किंवा जाणार आहोत, आणि जसे जसे लोक येत राहतील तसा तसा मार्केटमध्ये पैसा येण्याचा जो फ्लो आहे ना, तो वाढत राहील. आणि मार्केटमध्ये पैसा येत राहिला तर मार्केट जे आहे ते अपसाईड जाईल, वाढेल, किमती वाढतील. मार्केटचे जे प्रोडक्ट्स आहेत, मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत, त्यांचे बिझनेसेस वाढतील, कारण की त्या बिझनेसला पैसा मिळेल. आणि त्या बिझनेसला पैसा मिळाला म्हणजे ते बिझनेस चांगले रन होतील. आणि आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पण मोठी होईल. म्हणून सध्या खूप मोठी संधी आहे. आधी आपण ऐकतोय की शेअर मार्केटमध्ये जर कोणी 10 वर्ष आधी जर पैसे टाकले असते तर ते आज खूप मोठे झाले असते. शेअर मार्केटमध्ये 15 वर्ष आधी जर कोणी पैसे टाकले असते तर त्याचे 10 लाखाचे 10 कोटी झाले असते, 50,000चे 2 कोटी झाले असते. असे खूप तुम्हाला न्यूज ऐकायला मिळत असते. तेव्हा शेअर मार्केटमध्ये लोक काम करणारे होते, 3 ते 4% लोक होते. कोविडच्या आधी मार्केटमध्ये खूप कमी लोक होते काम करायला. कोविडच्या आधी 5% आकडा होता. कोविडच्या नंतर स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांचा आकडा वाढला. आणि तेव्हा ज्यांनी आधी पैसे इन्व्हेस्ट केलेले होते त्यांची इन्व्हेस्टमेंट खूप मोठी झालेली आहे, डबल झालेली आहे, ट्रिपल झालेली आहे. का? की लोक आले, कॅश फ्लो वाढला, बिझनेसेस वाढले. बरोबर. सो ही ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही शिकून घ्या आणि समजून घ्या. बरोबर. चालेल. माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला विचारा, कोर्स संबंधित, क्लास संबंधित. येस. आवाज येतोय माझा?
येस, अमोल माझ्याशी बोला. कसा वाटला वेबिनार सर्वांना? प्लीज माझ्याशी बोला. चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. आवाज देत का माझा? येतं सर. गुड. काही भीती आहे का मनात बोलण्याविषयी? की कळत नाही काय बोलायचं ते? असं आहे का कोणी? कळत नाहीये की नेमकं काय बोलायचं? माईक बंद करा. हे कॅमेरा कोणाचा चालू आहे? विवो. प्लीज कॅमेरा बंद करा. गुड. ओके. मी एक सर्वांना लिंक शेअर करतो. प्लीज वेबिनार कसा वाटला तुम्हाला? मला नक्की तुम्ही चॅट बॉक्समध्ये आमची गुगलवरती लिंक आहे, गुगलवरती आमची प्रोफाईल आहे, त्याच्यावरती तुम्ही नक्की तुमचं ओपिनियन द्या. ओके. मी सर्वांना लिंक पाठवलेली आहे. येस. नाव. सो आमची नेक्स्ट बॅच 2 तारखे गुगलवरती पाठवली आहे मी सर्वांना. बघा, गुगलवरती मी लिंक पाठवली आहे. गुगल मी सॉरी चॅट बॉक्समध्ये मी सर्वांना लिंक पाठवली आहे. गुगल लिंक पाठवली मी चॅट बॉक्समध्ये. एक मिनिट मी सर्वांना नाही आली का लिंक? विवो कोण आहे? प्लीज तुमचा माईक कॅमेरा बंद करा मॅडम. गुड. कॅमेरा बंद करा. हा. येस, आता आली सी लिंक. ओके. सो बॅच 2 जुलैला चालू होणार आहे. रात्रीचा टायमिंग आहे क्लासचा, रात्री 9:15 ते 10:15. ओके. लाईव्ह क्लास होतो. आता जसं मी तुम्हाला शिकवत आहे ना, तसा लाईव्ह क्लास होतो. ओके. हे लाईव्ह होत आहे आपला सेशन. असा मंडे टू फ्रायडे एक महिन्याचा आमचा क्लास आहे, कोर्स आहे. त्याच्यामध्ये सर्व बेसिक पासून आम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करतो. आणि शिकता शिकताच क्लास चालू असतानाच तुम्ही काम करायला लागणार. म्हणजे शिकता शिकता तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण करायला लागणार. बरोबर. आमची जी फीस तुम्ही देणार आहात, ती फी तुमची शिकता शिकता क्लास संपेपर्यंत रिकवर होईल. तुमची जी फीज आहे क्लासची, शिकवताना फी रिकवर. ओके. सो चालू असताना तुम्ही सर्व शिकणार. चालेल. सो लिंक आली. प्लीज मला वेबिनार आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. तुमचं जे काही ओपिनियन असेल ते मला नक्की सांगा गुगलवरती. राईट. येस. सो क्लासची फीज आहे आमची 5,500 रुपये. आणि गुगलवरती जे कमेंट करत आहेत आणि जे वेबिनार अटेंड करत आहेत, गुगलवरती कमेंट करत आहेत आणि वेबिनार अटेंड करत, त्यांच्यासाठी डिस्काउंट आहे क्लाससाठी. बरोबर. सो त्यांच्यासाठी 5,000 रुपये फी आहे फक्त. गुगलवरती कमेंट करा. बरोबर. आणि पाठवा. प्लस ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे, तुम्ही जो इथं वेळ दिलेला आहे, त्या वेळेची आम्ही खूप रिस्पेक्ट करतो. तुमचा जो वेळ आहे त्याची नक्की तुम्हाला किंमत मिळेल. सो तुमच्यासाठी जी फीज आहे त्याच्यामध्ये आम्ही डिस्काउंट करतोय फक्त 5,000 रुपये. राईट. सो रजिस्टर करा. नक्की तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. गेलं तर काही जाणार नाही. 5,000 रुपये खूप जास्त फी नाही, पण शिकले तर खूप काही शिकून जाणार तुम्ही. एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके. आयुष्यात नेहमी चांगले डिसिजन घ्यायचे. असं तुम्हाला वाटलं नाही पाहिजे कधी की मी हे करायला पाहिजे होतं. रिग्रेट व्हायला नाही पाहिजे. दुःख व्हायला नाही पाहिजे. आणि दुःखी होऊन पुढे जायला नाही पाहिजे. बरोबर. गुगलवरती तिथं रेटिंगचं ऑप्शन येते, गुगल रेटिंगचं. त्याच्यावरती रेटिंग द्या आणि कमेंट करा. क्लिक करा या लिंकवरती, जी लिंक मी शेअर केली त्या लिंकवरती. ओके. काही क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील तर मला विचारू शकता. तुमचा कोणताही क्वेश्चन असू द्या, विचारा. शेअर मार्केट संबंधित आपण डिस्कस करू.
थँक्यू. खूप महत्वाची माहिती दिली. थँक्यू. येस, अमोल, माझा आवाज येतो? हो माझ्याशी बोला. येतोय सर. माझ्याशी बोला. येतोय. गुड गुड. चालेल. सो माझा नंबर मी इथं टाकतोय, सर्वांना माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. येस, हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आमचे टीमचे मेंबर, तुम्हाला आमच्या टीम मधून कॉल आले असतील, आमचे मेंबर्सचे, आमचे जे टीमचे एक्झिक्युटिव्ह आहे त्यांचा कॉल आला असेल तुम्हाला, ते पण तुम्हाला माहिती देतील. बरोबर. आणि या नंबरवरती पण तुम्ही कॉल करून, मेसेज करून डायरेक्टली माझ्यासोबत बोलू शकता. तुम्हाला काहीही क्वेरी असो, तुम्हाला आम्ही तुमचं पूर्ण काउन्सिलिंग करू. तुम्हाला शेअर मार्केट विषयी काहीही शंका असेल, काहीही डाऊट असेल, तुम्ही विचारू शकता. एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की शेअर मार्केटमध्ये प्लीज न शिकता तुम्ही जाऊ नका. तुम्ही आधी पूर्ण नॉलेज घ्या शेअर मार्केटचं, त्याच्यानंतर त्याच्यात उतरा. जर बिना नॉलेजचे उतरले तर ऍक्सिडेंट होईल. जसं आपण बिना ड्रायव्हिंग स्किलचं जर गाडी चालवली तर गाडीचं पण नुकसान होते आणि आपलं पण नुकसान होण्याची शक्यता आहे. सो नॉलेज घ्या, त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता. येस. येस. चालेल. सो सर्वांना धन्यवाद. आजच्यासाठी खूप चांगला वेळ दिला तुम्ही इथे, खूप शांततेनं ऐकून घेतलं. आणि जो महत्वाचा संडे आहे, तुमचा जो फॅमिली सोबत टाइम तुम्हाला जो स्पेंड करायचा असतो तो मी इथे दिला, त्याच्यासाठी खूप खूप सर्वांचा धन्यवाद. ओके, आपण नेक्स्ट संडेला भेटू नक्की. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.